पुणे की पसंत मोरे वसंत हे स्टेटस तात्यांनी ठेवलेलं आहे। त्याच्यावरून खूप चर्चा सुरू झालेल्या आहेत। नंतर एक गारोडीचं स्टेटस होतं आणि आज पुन्हा हातोड्याचं स्टेटस आहे। म्हणजे हे खरं तर तात्यांना प्रसिद्धीची गरज नाही। सोशल मीडियावर तात्या किती प्रसिद्ध सर्वांना माहिती आहे, आम्ही सांगायची गरज नाही। पण ह्या त्यांनी वेगवेगळे सूचक स्टेटस ठेवल्यामुळं तात्या पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत। नेमकं तात्यांना काय म्हणायचं आपण तात्याकडनं जाणून घेऊया। तात्या काय चाललंय मनात नेमकं? मनात तर वादळ भरपूर आहेत। काय होतं की वादळ लोकांना असं वाटतं की आपण काही स्टेटमेंट करायचे आणि आम्ही ते गप्प बसून ऐकायचे, असं नाही होणार ना। की आम्ही प्रयत्न करतोय, काम करतोय, आमच्या परीने पक्ष वाढवण्याचं काम करतोय, पक्षाचे कार्यक्रम घेतोय, त्याच्यावरती आर्थिकदृष्ट्या सुद्धा आम्ही काही मागं पुढं पाहत नाही। मग खुर्च्यांमध्ये बसून प्रेस समोर बसून स्टेटमेंट करायला सोपं आहे, फील्डवर्क करा ना। याचे फील्डवर्क होत नाहीत आणि मग आम्ही आमचं जे म्हणणं आहे ते मांडायचं कोणापुढं। माझा महाराष्ट्र सैनिक आहे ना बघायला, साहेब बघतात, सैनिक बघतो माझा, म्हणजे ते मग शेवटी मला ती माझी एक पद्धत आहे, माझी स्टाईल आहे ती की जर बाबा मला नाही कुठं मग काय गुदमारायचं का, आपण कुठंतरी व्यक्त झालंच पाहिजे ना माणसाने। आता मग प्रत्येक गोष्ट जाऊन काय साहेबांसमोर व्यक्त व्हायची का? साहेबांनी जो तुम्हाला इथं रिलीज दिले ना पुण्यामध्ये, तुम्ही साहेब स्वतः बोललेत की आपण पुण्याची निवडणूक लढवायची आहे। पुण्याची निवडणूक लढवायची तर मग मी तयारी करतोय, अजून 4 जण आहेत। मग त्या 4 जण 5 जण तुम्ही म्हणला 5 जण पक्षातले अजून 2-4 वाढवा। पण पक्षातली लोक इच्छुक असताना बाहेरच्या लोकांना का संधी द्यायची? का NGOs पाहिजेत का बाहेरची लोक पाहिजेत चांगले? आम्ही काय सतरंजच उचलायचे का कायम? आमची कॅपॅसिटी आहे। आम्ही तो आज नाही गेल्या 1.5 वर्षापासून म्हणतोय मला लोकसभा लढवायची, मला लोकसभा लढवायची। हो, अमित ठाकरे जे आले होते स्वतः तुम्ही घोषणा केलेली आहे, खासदारकीचा केक कापलेला आहे, तर सगळा प्रोग्राम जगजाहीर आहे। म्हणजे साहेबांनी तुम्हाला बारामती जबाबदारी दिलेली आहे आणि आता चर्चा पुन्हा सुरू झाली की पुण्यात साईनाथ बाबर आणि बारामतीत वसंत तात्या। नेमकं काय? बारामतीमध्ये मी आजपर्यंत मला आठवतंय मी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये संघटना वाढीसाठी गेलेलो आहे। जिकडं गेल्या 15, 16, 17 वर्षामध्ये जिथं संघटनेची पाळंमुळं रोवली गेली नव्हती, अशा ठिकाणी मी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नोंदण्या करून दाखवल्या। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 21 मतदारसंघ लोकसभेचे जे निवडले होते, ह्या 21 लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त नोंदणी कुठे झाली असेल ती बारामती लोकसभेमध्ये मी महाराष्ट्र सैनिकांची करून दाखवली। सगळ्यात शेवटी ज्या दिवशी मला चार्ज मिळाला त्या दिवशी 46 सभासद नोंदलेले होते बारामती लोकसभेत आणि त्यावेळेस बारामती लोकसभा ही सगळ्यात शेवटी 21वी होती आणि अवघ्या 2 महिन्यात मी बारामती लोकसभा आज गेले 3 महिने झालं बारामती लोकसभा 1 नंबरवरती आहे नोंदणीमध्ये। म्हणजे मला जे करायचं होतं ते मी तिथं करून दाखवलं। माझं कर्मभूमी ही माझं पुणे शहर आहे। मी 3 टर्म झाले पुणे शहरातला नगरसेवक आहे, त्यामुळे